अंतिम सामना सामना क्रमांक 5 डी ग्रुप मधील आणि सामना क्रमांक 10 आजच्या या पूर्ण दिवसातील या दुसऱ्या दिवसातील सिद्धेश्वर दाळकर तवडे आरवली विपक्ष कृतिका 11 सातारडा या सामना आणि या सामन्यात जो विजेता संघ ठरेल तो अंतिम दिवसासाठी क्वालिफायरसाठी पात्र ठरेल। त्यामुळे हा सामना देखील नॉकआउटचा सामना दोन्ही संघांसाठी अति महत्त्वाची ही लढत आणि तो विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणारे हे दोन्ही संघ टॉस जिंकलाय। संध्याकाळच्या सत्रात सिद्धेश्वर दाळकर तळवडे आरवली क्रिकेट संघाने घेतलाय निर्णय गोलंदाजी करण्याचा आणि प्रतिस्पर्धी कृतिका 11 सातारडा क्रिकेट संघाला प्रथमता दिली फलंदाजी या सामन्यात धावा बनवण्यासाठी 4 षटकांचा सामना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पंकज आणि त्याच्या बरोबरीला शुभम दाखल झालाय। दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी ओळखलं जाणारी ही जोडी सातारडा क्रिकेट संघाची आघाडीच्या दोन्ही फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। गोलंदाजीसाठी लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज वेगवान शैलीचा गोलंदाज विनय जाधव गोलंदाजीसाठी सिद्धेश्वर दाळकर तवडे आरवली क्रिकेट संघाकडून जर पाहिलं तर सिद्धेश्वर दाळकर तवडे क्रिकेट संघाने देखील आपल्या नावावरती केलाय। पंचायत लेवलच्या बऱ्याच स्पर्धेदरम्यान अंतिम सामन्यापर्यंत फेरीत पोहोचणारा सिद्धेश्वर दाळकर तवडे क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो या स्पर्धेत आजच्या दुसऱ्या दिवसादरम्यान त्यांचा देखील खेळ पाहण्याची ही संधी सर्व क्रीडा रसिकांना। पहिलं षटक पावरप्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक आणि गोलंदाजीसाठी विनय जाधव हा गोलंदाज सज्ज झालाय। लेफ्ट हँडर गोलंदाज राईट हँडर बॅटरसाठी असेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। क्षेत्ररक्षणाचा विचार केला डीप काऊ कोडर एक तैनात वाडी स्लॉंग ऑफला डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक जो ऑफ साईडला तैनात। पहिला चेंडू कटचा फटका कव्हरच्या क्षेत्रात शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण रनआउटची संधी नॉन स्ट्राईक ही एंडवरती फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली क्षेत्ररक्षणाकडून। परंतु ज्याप्रमाणे दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान तो ताळमेळ पाहायला मिळाला एकेरी धावेसाठी ती एक धाव पुढे होताना पाहायला मिळते आणि एकेरी धावेने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं या धावपलकावरती ओपन होताना पाहायला मिळते। 4 षटकांचा सामना पहिल्या चेंडूवरती थोडीशी जोखीम पत्करली आणि जोखमीचा फायदा देखील झाला 1 धाव्या धावपलकावरती। यावेळी वेगवान चेंडू यॉर्कर चेंडू पाहायला मिळतो गोलंदाज विनय जाधव याचा परफेक्ट यॉर्कर फलंदाज पंकजच्या विरोधात पूर्णपणे 4ही मुंड्या चित करणारा हा चेंडू पंकजच्या बॅटरला। मागील सामन्यात पंकजने अगदी बहारदार फटकेबाजी केली होती मोठ्या फटके त्याच्या बॅटमधून मागील सामन्यात आपण पाहिले आणि त्याचमुळे फलंदाज पंकज जो सज्ज होते पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती पहिला चेंडू जरूर निर्धाव गेला परंतु येणाऱ्या काही चेंडूवरती नक्कीच ते मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न हे केले जातील। यावेळी अजून एक चांगला चेंडू लेन चेंडू पडल्यानंतर अतिवेगाने निघाला विकेट किपर पीटर फर्नांडिस याच्या हातामध्ये विसावला चेंडू निर्धाव चेंडू अजून एक या धावपलकावरती आणि निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या जी स्थिरावल्या धावपलकावरती रोखण्यात आली आहे। पहिलं षटक ज्या षटकात मोठे फटके येणे खूप महत्त्वाचे असतात एक चांगली सुरुवात करण्यासाठी तर षटकात सातत्याने चांगले गोलंदाजी सातत्याने अचूक टप्पा जखडून ठेवणारे जखडबंद करणारे हे गोलंदाजी विनय जाधव या गोलंदाजाकडून श्री सिद्धेश्वर दाळकर तवडे क्रिकेट संघासाठी टॉस विजयी झाल्यानंतर या संध्याकाळच्या सत्रात गोलंदाजी करण्याचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि तोच निर्णय जर पाहिला तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कमी धावसंख्येवरती रोखावं त्या अनुषंगाने त्या दृष्टिकोनातून ही गोलंदाजी विनय जाधव या गोलंदाजाच्या माध्यमातून मैदानात पाहायला मिळेल। चेंज ऑफ पेस स्लोअर वन चेंडू मिड ऑफला फटका खेळाय जरूर परंतु फटका फसलाय पंकजच्या बॅटरचा त्या ठिकाणी तैनात भूषण जाधव याने झेल टिपलाय फलंदाज पंकज होईल बाद पहिला धक्का कृतिका 11 सातारडा क्रिकेट संघाला बसतोय सांघिक धावसंख्या ही 1 धाव असणार। एक बाद सांघिक धावसंख्या 1 अशी स्थिती या धावपलकावरती थोडीशी जर पाहिली तर केविलवारी स्थिती सातारडा क्रिकेट संघाकडून कारण धावा बनवण्यासाठी अगदी हे षटक जर पाहिलं तर महत्त्वाचं असतं कारण पॉवर प्लेच्या षटकात फक्त 2 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन 30 या सर्कलच्या बाहेर आणि अशा स्थितीत या षटकात जर पाहिलं तर चांगले गोलंदाजी नवीन फलंदाज मैदानात स्ट्राईक एंडला सूरज पाहायला मिळतो। यावेळी खोलवर टप्पाचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळ्या डीप एक्स्ट्रा कव्हरमधून क्षेत्ररक्षकाला चेंडू रोखण्यासाठी
आणि चांगले क्षेत्ररक्षण देखील. एकच धाव मिळाली या फटक्यावरती सूरजच्या बॅटरला आणि एकेरी धावेने सागिक धाव संख्या एक सफलतापूर्वक पाहायला मिळते. 2 धावा या धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टॉस जिंकल्यावरती घेतलेला निर्णय. गोलंदाज विनय जाधव याचं पहिलं षटक जे सफलतापूर्वक षटक. 1 गडी बाद 2 धावा या धावपलकावरती. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो. श्री सिद्धेश्वर पुरीदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा क्रिकेटचा थरार क्रिकेटचा हा सोहळा जो रंगला या मुरारवाडीच्या क्रीडांगणावरती. 4 दिवस चाललेला हा क्रिकेटचा सोहळा ज्यातील आजचा दुसरा दिवस. दिग्गज संघ आपण पाहतोय या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि त्या दिग्गज संघांदरम्यान हा क्रिकेटचा संघर्ष क्रिकेटचा हा रणसंग्राम. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू ओव्हर पिच लॉफ्टेड फटका वाईड स्लॉंग ऑन द. चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सुरजच्या बॅटरने पहिल्या चेंडूवरती ठोकलाय कमालीचा हा क्रॅकिंग ब्रँडेड षटकार. पहिल्या चेंडूवरती कमालीचा फटका विस्फोटक फटका मैदानाच्या आतमध्ये. सूरजच्या बॅट पदोडे षटकाने सागिक धाव संख्या 8 धावा. याही वेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा प्रयत्न केला मोठ्या फटक्यासाठी. लोअर फुलटॉस चेंडू ऑन सेटला मिडलला चेंडू रोखलाय क्षेत्ररक्षकाकडे. पहिल्या चेंडूवरती सुरुवात तर चांगली केली मोठ्या फटक्याने फलंदाज सूरज याने, परंतु दुसऱ्या चेंडूवरती रोखले गोलंदाज सिद्धार्थ याने सूरजच्या बॅटरला. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न. खडे डाऊन फुटवर्क होता. थोडंसं जर पाहिलं तर बॅकवरती जरूर निघाले मोठ्या फटक्यासाठी फलंदाज सूरज, परंतु याही वेळी चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती पडल्यानंतर थोडासा उंची प्राप्त करणारा हा चेंडू विकेट किपर पीटर फर्नांडिस याच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडू या धावपलकावर. ओव्हर पिच चेंडू याही वेळी लॉफ्टेड फटका, परंतु फटका फसला. चेंडू हवेत. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक विनय जाधव जज करतायत. पोहोचले झेल फलंदाज. सूरजचा संपलाय खेळ. दुसरा धक्का सातारा क्रिकेट संघाला. सागिक धावसंख्या 2 बाद. धावपलकावरती 8 धावा. प्रथम फलंदाजी या सामन्यात कृतिका 11 सातारा क्रिकेट संघ हा करताना पाहायला मिळतोय. वरती त्याचबरोबर दिनांक 28 एप्रिल 2025 श्रीदेव दाळकर वार्षिक जत्रा उत्सव. 28 एप्रिल 2025 रोजी हा जत्रा उत्सव सोहळा वार्षिक जत्रा उत्सव श्रीदेव दाळकर. आणि या उत्सवानिमित्त रात्रोठीक 12 वाजता नाईक पोचे मांडकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग. आणि त्याचबरोबर 28 एप्रिलला हा श्री देव दाळकर वार्षिक जत्रा उत्सव नक्कीच हा सोहळा देखील या तळवडे नगरीमधील श्री देव दाळकर यांचा. दुसरा धक्का सागिक धावसंख्या 2 बाद. धावपलकावरती 8 धावा. धावांसाठी संघर्ष या सामन्यात कृतिका 11 सातारा क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानात राखी. चांगला चेंडू मोठ्या फटक्याचा इरादा. याही वेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा घेत असताना चेंडू लॉंग स्ट्रॉप क्षेत्रात निर्बंध क्षेत्रात आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या धावपलकावरती 9 धावा. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती कालच्या पहिल्या दिवशी आणि त्याचबरोबर आजच्या दुसऱ्या दिवसादरम्यान ज्यांचा 2 दिवस आपण मराठीचा गोड आवाज ऐकलाय. देवलेगावचे सुपुत्र मराठीचे उत्कृष्ट समालोचक या सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रातील विविध ठिकाणातील विविध मोठ्या स्पर्धा गोवा राज्यातील अगदी मानांकित आणि मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण आवाज आवर्जून ऐकतो. मोठ्या स्पर्धेदरम्यान देवचे सुपुत्र सन्मानश्री प्रदीप देऊळकर सर यांचा सन्मान या स्पर्धेदरम्यान. आणि ते आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. अगदी मराठीचा गोड आणि मंजूर. आमचे मार्गदर्शक प्रदीप देऊळकर सर यांना पुढील वाटचालीसाठी देखील श्री सिद्धेश्वर पुरीदेवी मित्रमंडळाच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर सागिक धावसंख्या
10 धावा धावपलकावरती, प्रति षटक 5 ची सरासरी आणि या सरासरी धावपलकावरती 10 धावा अंकित होत आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना कृतिका 11 सातारा क्रिकेट संघ आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना येणारी पुढील 2 षटकं स्लॉक षटकांना इथून सुरुवात होईल, त्यामुळे हात खोलावे लागतील या दोन्ही बॅटरला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज शुभम पाहायला मिळतो आणि त्याच्या बरोबरीला योगेश हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम याची साथ देण्यासाठी. येणारे 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 12 चेंडूवरती नक्कीच मोठ्या फटक्यांचे प्रयत्न हे सातत्याने करावे लागतील. मोठे फटके बिग हिट करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. थोडासा गेअर एक्सचेंज करावा लागेल मैदानात. गोलंदाजीत बदलाव तिसऱ्या षटका दरम्यान, स्लॉक षटका दरम्यान शुभम पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फटका बॅकवर्ड स्क्वेअर गेला. खेळ आहे फलंदाज योगेश अरे. झेलचा प्रयत्न सिद्धार्थ या क्षेत्ररक्षणातून जरूर झालाय, परंतु चेंडू जर पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर गेला. अगदी सीमारेषेच्या दिशेने निघालाय. जोपर्यंत चेंडू रोखण्यात आलाय, दुसऱ्या धावेची पावले तिसऱ्या धावसंख्येकडे देखील वाले आणि या 3 धावा योगेशच्या बॅटमधून. फटका मिस टायमिंग होता. झेलचा प्रयत्न अगदी आतोक्यात करण्यात आलाय क्षेत्ररक्षकाकडून, परंतु सुटलेला तो झेल आणि त्यावरती मिळालेल्या या 3 धावा सागिक धावसंख्येत बदल घडवणाऱ्या धावपलकावरती 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पंचांचा इशारा जर पाहिला तर तिसऱ्या पंचांकडे आलाय. या चेंडूची उंची पाहण्यासाठी द वेस्ट हाईटच्या वरती हा चेंडू होता की नाही हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी आता करण्यात आली. इनफिल्ड पंचांकडून हा रेफर चेंडूची उंची पाहण्यासाठी. तिसऱ्या पंचाचा इशारा आलाय. नो चेंडूचा बिमर चेंडू. द वेस्ट हाईटच्या वरती हा चेंडू आणि त्याचमुळे तिसऱ्या पंचांनी कळवले नो चेंडू. अतिरिक्त 1 धाव अजून मिळतील या चेंडूवरती आणि ज्या धावून पुढे 3 धावा करण्यात आल्या. त्या 3 धावा टोटल 4 धावा सागिक धावसंख्या 14 धावा धावपलकावरती आणि फ्री हिटचा चेंडू. यावेळी फलंदाज स्ट्राईक एंडवर. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खूपच बाहेर, उजव्याशीच्या बाहेर हा चेंडू. पंचांचा इशारा स्पेअर चेंडूचा. अतिरिक्त धावेरे सागिक धावसंख्या 15 धाव्या धावपलकावरती फ्री हिट कंटिन्यू असलेला गोलंदाज शुभम पाहायला मिळतो राईट अप ओव्हर द विकेट. पुलचा प्रयत्न मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत खेळ. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक जज करतायत फ्री हिटचा चेंडू आणि जर पाहिलं तर या फ्री हिटच्या चेंडूवरती मोठ्या फटक्याचा प्रयत्न 2 धावा देऊन जाईल या चेंडूवरती आणि या 2 धावेरे सागिक धावसंख्या 17 या धावपलकावरती. मिस टायमिंग फटका फलंदाज शुभमच्या बॅटमधून. या फ्री हिटच्या चेंडूवरती जो इरादा मोठ्या फटक्याची संधी होती, मोठ्या फटक्याची शुभम या बॅटरला, परंतु या चेंडूवरती फक्त 2च धावा मिळाल्यात आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती फलंदाज शुभम हा सज्ज होताना पाहायला मिळतोय. ऑनसेटला फटका डीप वाडी स्लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडूचा प्रवास. शुभमच्या बॅटमधून 1च धाव या चेंडूवरती आणि 1 धावेने सागिक धावसंख्या हळुवारपणे धावपलकावरती परावर्तित होत असताना धावपलकावर 18 धावा. तिसरं षटक स्लॉक षटक. ज्या षटका दरम्यान जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांना पुढे रोखलंय गोलंदाज शुभम याने. अतिरिक्त 1 धाव खर्च करणारा चेंडू जरूर पाहायला मिळाला जो नो चेंडू, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा चांगले गोलंदाजी अचूक टप्प्यावरती. पुल करण्याचा प्रयत्न फलंदाज योगेशच्या बॅटमधून. पुलचा प्रयत्न जर पाहिला तर थोड्याशा क्षणासाठी हा चेंडू जर पाहिला तर कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी रोखलाय. विनय जाधव याने अंतिम क्षणापर्यंत नजरा ठेवला त्या चेंडूवरती आणि त्यानंतर स्मॅश करत असताना आत ढकलत असताना महत्वाच्या धावा आपल्या संघासाठी रोखल्या जात आहेत. एकच धावा चेंडूवरती ती धावून पुढे करण्यात आले, परंतु तिसऱ्या पंचांकडून पाहिलं जातं की चेंडू आतमध्ये जो ढकललाय तो सीमारेषेच्या आतमध्ये राहून रोखण्यात आलाय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण 2 कॅमेऱ्याच्या सहाय्याने या स्पर्धेचं हे प्रसारण आपण पाहतो यूट्यूबवरती.
रोखण्यात आलाय चेंडू आणि क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते. विनय जाधव या क्षेत्ररक्षकाकडून शेवटच्या षटकापर्यंत नजर ठेवली आणि स्वतःच्या शरीरावरती देखील ते नियंत्रण ठेवत असताना अखेरच्या क्षणी उडी मारत असताना चेंडू आत ढकललाय. एकच धाव या चेंडूवरती. योगेश या बॅटरला आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या धावपलकावरती 19 धावा. याही वेळी पुलचा प्रयत्न मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत खेळ्या स्वतः गोलंदाज जज करताय. झेल खाली आले त्याने टिपलाय झेल. फलंदाज शुभमचा मैदानात संपलाय खेळ. अजून एक विकेट. तिसरा धक्का. सागिक धावसंख्या धावपलकावरती 2-19 धावा या धावपलकावर. स्पर्धेदरम्यान या क्रीडा नगरीत आगमन होते. सिद्धेश्वर दाळकर तळवडे आरवली संघाचे संघमालक सन्मान्य श्री बंड्या परब साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय श्याम गावडे साहेब यांचं आगमन होतं. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न आपलं सहर्ष स्वागत. स्पर्धेदरम्यान यावेळी फटका जर पाहिला तर शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण डायव्ह मारत असताना चेंडू रोखण्यात आलं. एक धाव मेल या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सागिक धाव संख्या 20 धावा या धावपलकावरती. षटकातील अंतरिम चेंडूचा खेळ बाकी. स्लॉक षटक तिसरा षटक जे प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती शुभम पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू या षटकादरम्यान स्ट्रायकी एंडवरती योगेश ज्याचा एक मोठा फटका रोखलाय. विनय जाधव या क्षेत्ररक्षकाने मिडविकेटच्या क्षेत्रात, परंतु आता मोठ्या फटक्यांसाठी सातत्याने ते प्रयत्न करावे लागतील. धावपलकावर धावा. यावेळी वेगवान चेंडू आडवा बॅटने मोठ्या फटक्याचा इरादा. प्रयत्न खडेखडे राऊंड फलंदाज योगेश कर्वे, परंतु हा प्रयत्न जर पाहिला तर असफल ठरतोय. अंतिम चेंडू देखील निर्धाव निघाला या तिसऱ्या षटकादरम्यान आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर सागिक धाव संख्या 20 धावा या धावपलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी या सामन्यात कृतिका 11 सातारा क्रिकेट संघ आपण करताना पाहायला मिळतोय. येणारा 6 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिलाय. या 6 चेंडूवरती अजून किती धावा जोडल्या जातील या संध्याकाळच्या महत्त्वाच्या नॉकआउटच्या सामन्यादरम्यान कृतिका 11 सातारा क्रिकेट संघाच्या या फलंदाजाकडून, कारण येणाऱ्या 6 चेंडूवरती इथून जर 15 ते 20 धावा बनल्या तर नक्कीच संध्याकाळच्या सत्रात एक चांगलं फायटिंग टोटल असेल लढण्यासाठी प्रतिस्पर्धी श्री सिद्धेश्वर दाळकर तळवडे आरवली क्रिकेट संघाच्या विरोधात. या हंगामात जर पाहिलं तर या वर्षी जर पाहिलं तर अगदी इन्फॉर्म असलेला हा संघ आपण पाहतो. एक चांगलं प्रदर्शन क्रिकेटच्या माध्यमातून श्री सिद्धेश्वर दाळकर तळवडे आरवली क्रिकेट संघाचं पंचायत लेवलच्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान अंतिम फेरी गाठणारा हा संघ या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जो या स्पर्धेत आजच्या या दुसऱ्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीत बदलाव. अंतिम षटक. गेविन अंतिम षटकादरम्यान गेविनचा पहिला चेंडू आडवा बॅट दाजी या बॅटरकडून याही वेळी जर पाहिलं तर तो प्रयत्न अपयशी ठरवतो. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. स्पर्धेदरम्यान सन्मान्य श्री बंड्या परब साहेब उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर सन्मान्य श्री श्याम गावडे साहेब हे देखील उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. श्री सिद्धेश्वर दाळकर तेवढे आरवली क्रिकेट संघ जो आपण पाहतो या स्पर्धेत दाखल झाले. या संघाचे संघमालक सन्मान्य श्री बंड्या परब साहेब हे या क्रीडा नगरीत उपस्थित आहेत. त्यांना विनंती की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. एकेरी धावेने सागिक धावसंख्येत बदल. धावपलकावरती 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 4 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी. या 4 चेंडूवरती एखाद दुसरा मोठा फटका, एक मोठा आघात करावा लागेल. शॉर्ट चेंडू पुलचा फटका. बॅकफुटवरती फलंदाज निघाले. योगेश मोठ्या फटक्यासाठी स्क्वेलेगला फटका खेळा. सिद्धार्थ त्या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा दोन्ही फलंदाजांनी केल्या जोपर्यंत फेक करण्यात आले आणि या 2 धावेने सागिक धावसंख्या धावपलकावरती 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय श्री बंड्या परब साहेब यांचं आगमन श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण मुख्य व्यासपीठावरती स्वागत करत आहोत। आणि त्याचबरोबर येणाऱ्या 28 एप्रिल 2025 रोजी श्री देव दाळकर वार्षिक जत्रा उत्सव हा देखील एक मोठा सोहळा आणि या सोहळ्याचे प्रमुख मानकरी सन्माननीय श्री बंड्या परब साहेब हे देखील उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर। त्यांचं हार्दिक स्वागत। अंतिम षटक आणि अंतिम षटकातील अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी सागिक धावसंख्या 24 धावा धावपलकावरती स्ट्राइक एंडवरती दाजी मोठा फटका दाजीच्या बॅटमधून ओव्हरपिच चेंडूवरती लॉफ्टेड फटका हवाई सफर करणारा हा चेंडू जाईल वाईड स्ट्रॉंग ऑनला सीमारेषा पलीकडे स्टँड ऑन डिलिव्हर हा षटकार दाजीच्या बॅटमधून मोठा फटका दाजीच्या बॅटमधून या अंतिम षटकात निघताना पाहायला मिळतोय गेविनच्या विरोधात आणि या षटकाराने सागिक धावसंख्या धावपलकावर बदल्यात अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग दरम्यान पहिल्या डावाची सांगता करणारा हा चेंडू असेल गेविन या गोलंदाजाचा स्ट्राइक एंडवरती दाजी ज्याचा प्रयत्न या अंतिम चेंडूवरती अजून एक मोठा प्रहार तो करण्याचा प्रयत्न असेल। लेफ्ट अप ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर गेविन याही वेळी पुढे टाकलेला चेंडू बिस टायमिंग फटका शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक त्याने झेल टिपलाय अंतिम चेंडूवरती विकेट गेविनच्या खात्यामध्ये दाजीला बाद केले। चौथा धक्का कृतिका 11 सातारा क्रिकेट संघाला बसलाय 4 गडी बाद। अंतिम सामना नॉकआउटची ही लढत या दोन्ही संघांच्या दरम्यान विजेता संघ अंतिम दिवसासाठी पात्र ठरेल क्वालिफायर सामन्यांसाठी आणि पराभूत क्रिकेट संघाला नक्कीच या भव्य दिव्य स्पर्धेतून त्यांचा समाप्त होताना पाहायला मिळेल। येणारा 31 धावांचा पाठलाग अगदी कमी षटकात केला जाईल की 31 धावांचा बचाव हा सातारा क्रिकेट संघाकडून मैदानात पाहायला मिळेल हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये अंतिम सामन्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज जोडला जाईल। मालवणीचा एक बुलंद आवाज सन्माननीय श्री बादल चौधरी सर हे जोडले जातात कॉमेंट्री बॉक्समध्ये। सुमेध सर, धन्यवाद प्रदीप सर। श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दुसरा पर्व या दुसऱ्या दिवसातील शेवटच्या सामन्यात तुमचा सगळ्यांचा मालवणी कोकणी केंद्रावर अगदी हात जोडून मनाकाळजातून स्वागत असा। या शेवटच्या सामन्यासाठी आजच्या दिवसातल्या सिद्धेश्वर दाळकर होडावडे आरवली संघाने जिंकलेलं टॉस घेतलेली फिल्डिंग आणि कृतिका 11 सातारा संघाक दिला बॅटिंगचं आमंत्रण। पहिली बॅटिंग करताना 4 ओव्हरीत कृतिका 11 सातारा संघाने धावा जमवले 31 आणि विजयाचं लक्ष्य पहिली बॅटिंग करून धावा जमवले 30 आणि विजयाचं लक्ष्य 31 धावसंख्येचा। सलामीची जोडी मैदानावर पीटर आणि भूषण। आमच्या मैदानावरचे ऑफिशियल्स राधाकृष्ण पेडणेकर, किशोर भगत, तिसरे पंच प्रदीप पेडणेकर, शुभम गावडे आमचे स्कोरर, त्यांच्या समवेत आमचे अजून एक स्कोरर
साईराज, आमचे साथी समालोचक, आमचे स्कोरर साई प्रसाद मांजरेकर, साथी समालोचक प्रदीप देऊलकर आणि त्यांच्यासोबत सुमेध काळसेकर यांच्यासोबत मी बादल चौधरी. तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक परत एकदा स्वागत. उद्याच्या दिवसात तुमका भूषण नाईक आणि सुमेध काळसेकर यांची कॉमेंट्री आणि शेवटच्या दिवसासाठी खास आकर्षण हिंदी रेडिओ आवाज अशोक नाईक सर आणि त्यांच्या समवेत मराठी समालोचनाचं गोड मंजूळ आवाज कासारडेचे अमोल जमदाडे ऐकाक मिळतले. आजच्या दिवसातले एकूण 3 संघ क्वालिफाय झाले आतापर्यंत आणि त्यामध्ये या गटातून पुढे गेलेलो संघ असा यशोदा वॉरियर सांगेली, आमचे मित्र प्रशांत मेस्त्री यांच्या मालकीचा संघ. सकाळच्या सत्रामध्ये जयतीर तुळस आणि विकास गावडे यांच्या मालकीचो राजाराम वॉरियर तळवडे. खंयचो असतलो चौथो संघ आजच्या दिवसातलो, एकतर तो असतलो सिद्धेश्वर दाळकर होडावडे आरवली किंवा कृतिका 11 सातार्डा. सध्या तरी कागदावर पारडा जड असा आरवली होडावडा संघाचा. सलामीची जोडी, बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू स्टिअर केलो होतो फटको. एकेरी धावेनीची पीटरच्या खात्याची सुरुवात मालवणी भाषेतली ही बोनी. गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा या स्पर्धेचा भव्य दिव्य आयोजन, गेल्या वर्षापेक्षा सुद्धा मोठी बक्षिसा, मोठी रक्कम, मोठे महागडे ट्रॉफी, गेल्या वर्षापेक्षा सगळा काकणभर सरस असा. पण तरी सुद्धा एक गोष्ट या वर्षाच्या आयोजनात कमी असा आणि जी गोष्ट कमी असा त्याची भरपाई जगात खयच्याही दुसऱ्या गोष्टीन होऊ शकणार नाही. कारण असा म्हटलं जातं एक मित्र गेलो म्हणान आयुष्यात खूप मोठा फरक पडणार नाही. पण सत्य असा असता लाखो जरी मित्र असले तरी त्या एका मित्राची कमतरता कधी भरान येणार नाही. अगदी बरोबर ओळखलात, मी बोलतोय कैलासवासी सूरज गजानन डिचोलकर यांच्याबद्दल. या आयोजन समितीचो सगळ्यात महत्त्वाचा भाग सूरजच्या खांद्यावर असायचो. गेल्या वर्षीच्या स्पर्धेत त्यांनी घेतलेली जबाबदारी आणि यावर्षी त्याचा अचानक ऐन शिगमोत्सवात आपल्यातून निघून जाणं आमच्या सगळ्या सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळासाठी हो मोठो धक्को होतो. सूरज, ज्या जागेवर तू आशीत त्या जागेवरून तुझ्या सगळ्या मित्रमंडळांवर तू लक्ष ठेवतो आणि या सगळ्यांकडसून तुका अपेक्षित असलेला काम तू करून घेवचा ही तुझ्याकडे प्रार्थना असा. आम्ही सगळेजण श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळाचे सगळे सदस्य कैलासवासी सूरज गजानन डिचोलकर याच्या स्मृतींका विनम्र अभिवादन करून सूरजच्या कुटुंबियांच्या दुःखात सुद्धा आम्ही सगळे सहभागी असो. धावसंख्या स्थिरावली 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रनचा. चौथो चेंडू थोडासा अपील होता, हाफ हार्टेड अपील. आत्मविश्वास पण नव्हतो, उत्साह सुद्धा नव्हतो. विनोद 4 बॉलमध्ये खर्च गेलो फक्त 1 रन. सलामीची जोडी पीटर आणि भूषण आणि सध्या स्ट्रायकर एंडवर भूषण खडबंद करणारी ही गोलंदाजी. अजून एक लोअर फुलटॉस संधी धावचित करण्यासाठी आणि भूषणला जीवदान तर मिळाला आणि ओव्हर थ्रो सुद्धा झालो. या तर डबल नुकसान झाला, म्हणजे तेलही गेला आणि तूपही गेला. हातात राहुला धुपाटना. भूषणला अगदी सहज रनआउट करण्याची संधी होती, भूषणने तर आशा सोडून दिलेली. अगदी डोळे झाकून जरी शॉर्ट मिडविकेट सिली मिडविकेटने थ्रो केलो असतो तरी धावबाद झालो असतो. थोडंसं दिशाहीन थ्रो, जखम मांडियेक आणि मलाम शेंडियेक या म्हणीची आठवण करून देणारो. विकेट किपरचा थोडासा भंबल. शुभम नाराज असा स्वतःवर, या गॅदरिंगवर, या कलेक्शनवर आणि आपल्या स्वतःच्या थ्रोवर सुद्धा. धावसंख्या स्थिरावलेली 2 रन्सावर. यामध्ये 1 रन पीटरचो, 1 रन ओव्हर थ्रो भूषणचो आणि त्यानंतर उडालेलो कारंजो, फुटलेली पाईपलाईन, कव्वा उडाया विनोद चेंडूच्या खाली आणि विकेटचा पतन. एक सुंदर झेल विकेट कडसून. भूषण बाद झाल्यानंतर अजून एक भूषण मैदानावर. भूषणचो डबल रोल, भूषणचो डबल गेम. यावेळी भूषण आरोलकर नॉन स्ट्रायकर एंडवर आणि आरवली संघाचो
बडा धमाका पीटर स्ट्रायकर एंडवर. यापूर्वीच्या मॅचमध्ये 33 धावांचा पाठलाग करत होतो श्री स्टार होडावडा संघाविरुद्ध आरवली संघात, आणि तो पाठलाग जेमतेम 2-2.5 ओव्हरीत पीटरच्या बहारदार फलंदाजीच्या जोरावर केलं होतं आरवली संघात. सिद्धेश्वर दाळकर होडावडे आरवली संघ. सिद्धेश्वर दाळकर तळवडे संघ, माफ करा करेक्शन, सिद्धेश्वर दाळकर तळवडे आरवलीचो संघ मैदानावर. 31 धावांचो पाठलाग पीटर स्ट्रायकर एंडवर आणि बॉलिंग मार्कवर रामचंद्र कांबळी. या आदल्या मॅचमध्ये सुद्धा रामचंद्र कांबळी यांनी बहारदार गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्याची सिक्के पेगेनबाजी मॅक्शन हायर मॅक्शनसह वेगवान गोलंदाजी फास्टर वनने केली सुरुवात. मिड ऑनवर चेंडूचा प्रवास, 1 धाव पूर्ण. एक भूषण बाद झालो, रनआउट होता होता वाचलेलो, पण दुसऱ्या भूषणचो सुद्धा मला वाटतं रनआउट होण्यासाठी प्रयत्न चालू असा की काय. जो प्रेशर पहिल्या ओव्हरीत तयार केलो विनोदने, त्या प्रेशर खाली विकेटचा पतन पहिल्या विकेटचा. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित असत सिद्धेश्वर तळवडे आरवली संघमालक बंड्या परब, जे स्वतः मानकरी असत सिद्धेश्वर दाळकर देवस्थानचे. बंड्या परब तुमचा मनपूर्वक स्वागत असा. कॉमेंट्री बॉक्सच्या वतीन तुमच्या संघासाठी आणि तुमका वैयक्तिक तुमच्या आयुष्यासाठी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. बॅटची कड आणि भूषण, दोनही भूषणचे झाले गेम मैदानावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 3 रन्सावर 31 पाठलाग करत असताना सिद्धार्थ नवीन फलंदाज. 3 ह्यो धावफलक थोडंसं अडचणीचो. अजून एक फास्टर वन. रामचंद्र कांबळी यांचा वैशिष्ट्य 7 ते 8 पावलांचा रनअप, हायर मॅक्शन, शेवटच्या क्षणी मनगट, खांदो याचा सुयोग्य वापर. सध्या तरी खूप चांगली गोलंदाजी नाही. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावांचा खर्च रामचंद्र कांबळी. सध्या स्ट्रायकर एंडवर पीटर. या पीटर रंगात येणं गरजेचं असा, पीटरची बहारदार फलंदाजी बहरणं गरजेचं असा. दुसऱ्या बाजून पीटरची विकेट कृत्यकाळी लावून सातारडा संघासाठी महत्वाची असा. शॉर्ट आर्म डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डरने केलेली चूक, पण शेवटच्या क्षणी या चेंडूवर हाफ व्हॉली बनवत केलेला क्षेत्ररक्षण. झेल घ्यायचो की चेंडू अडवण्यावर मानलेली धन्यता. एकेरी धावेनीची धावफलक 5. 2 गड्यांच्या मोबदल्यात बाद झालेली गडी थोडीशी चिंतेची बाब. 31 पाठलाग. लो स्कोरिंग ड्रामा मैदानावर 4 ओव्हरीमध्ये 31 थोडीशी सोपी आव्हानात्मक धावसंख्या गणली जाता. यावेळी पॉइंट क्षेत्ररक्षकाकडे जाणारो झेल होतो. स्वतः गोलंदाज रामचंद्र कांबळी यांनी प्रयत्न केलो झेल टिपण्याचो. 1 धाव साठी धावसंख्या अर्ध्या डझनावर पोचली. 6 धावा. दुसऱ्या ओव्हरीतल्या 5 बॉलचो खेळ सरलो. 5 बॉलमध्ये रामचंद्र कांबळी यांनी खर्च केलेले 4 एक्के, 4 सिंगल. पहिल्या ओव्हरीतले 2 रन, या ओव्हरीतले 4 रन, एकूण धावसंख्या 6 रन्सावर. आणि दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू. अजूनही 25 रन्सांची गरज असतात. 13 चेंडू शिल्लक. दोनही बाजून समान संधी असलेली ही मॅच तुमच्या भेटीसाठी असा. शॉर्ट पिच, पुलचो फटको, बॅटची कट घेऊन चेंडू. विकेट किपर शुभम चेंडूच्या मागे. 1 धाव आणि एकेरी धावेनिशी दुसऱ्या ओव्हरीचा खेळ सरलो. 31 पाठलाग आणि पहिल्या 2 ओव्हरीत रन झाले 7. रवले 12 बॉल आणि उरलेल्या 12 बॉलमध्ये 24 रन्सांची गरज. रिक्वायर्ड 24 फ्रॉम 12.
2 ओव्हरींची झाली सांगता आणि गोलंदाजीत परत एकदा बदल. बॉलिंग मार्कवर दाजी वैयक्तिक पहिल्या सांघिक तिसऱ्या षटकाची जबाबदारी. धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. 31 पाठलाग. 12 बॉल शिल्लक. 24ची गरज आणि छोटा पटाका बडा धमाका. पीटर स्ट्राईक रेंडवर. पहिल्या चेंडूवर पीटरची घेतलेली परीक्षा. बाउन्सर चेंडू. सेमी बाउन्सर. काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक. या मालवणी म्हणीची आठवण करून देणारा सुंदर डॉट बॉल. रवले शिल्लक आता 11 बॉल. 24ची गरज. डावखुऱ्या त्याच्या पीटरसाठी क्षेत्ररक्षण सुद्धा खुलेला. अजून एक फास्टर वन. डीप मिड विकेटच्या दिशेने विनोद येतलो चेंडूच्या मागे. विनोद येण्यापूर्वी झालेला क्षेत्ररक्षण 2 धावेसाठी. डीप स्क्वेअर लेगवर एक क्षेत्ररक्षक असा. एक शॉर्ट स्क्वेअर लेगवर. एक डीप मिड विकेट. एक लॉंग ऑन. क्षेत्ररक्षण. आणि ऑफ साईडला जर बघितला तर एक कव्हर पॉईंट. एक लॉंग ऑन. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. 2 बॉल सरले या उरीचे. 10 बॉल शिल्लक. 23ची गरज. वेगवान चेंडू. दिशा चुकली आणि दुर्दशा झाली. वाईट बॉल इलो पंचांचो इशारो. एकेरी धावेनीची धावसंख्या डबल फिगर्स. 10 रन्सावर. 10. हा ह्यो सध्या धावफलक. 31 पाठलाग चालू असा. कैलासाचे सूरज गजानन डिचोलकर ह्याच्या स्मृतींका विनम्र अभिवादन करून श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची ही दुसऱ्या पर्वाची क्रिकेटची स्पर्धा. या दुसऱ्या पर्वात आम्ही सगळेजण मिस करतो आमचो सगळ्यांचो लाडको मित्र सूरज. कैलासाचे सूरज गजानन डिचोलकर. वाईट बॉल. वाईट बॉलसाठी रिव्ह्यू. यस. तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा असा. वाईट बॉलचो रिव्ह्यू. नेमक्या काय झालं या चेंडूवर. अनफिल्ड पंचांचो निर्णय होतो. डॉट बॉल. फेअर डिलिव्हरी. त्यानंतर बॅटरने केलेलो रिव्ह्यू असा. बॅटरने घेतलेलो आक्षेप. बघूया ह्यो आक्षेप काय सिद्ध करता. वाईट बॉल. वाईट बॉलच्या 1 रन्सपेक्षा सुद्धा बॉल महत्वाचं. फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच प्रदीप पेडणेकर. एक अनुभवी पंच. मैदानावरचे 2 अनुभवी ऑफिशियल्स. राधाकृष्ण पेडणेकर. पंचगिरी खूपच सुंदर. आजच्या दिवसातली पंचगिरी जर आपण बघितली तर अंपायर्स आर दी सोल जजेस ऑफ द गेम. ह्या वाक्य आमच्या तिन्ही ऑफिशियल्सने अगदी सार्थ आणि योग्य ठरवला. बॉल सरलो 30 रो. रन झाले 10. 9 बॉल फक्त शिल्लक. 21 रन्सांची गरज. 9 चेंडू 21 धावा. सिद्धेश्वर दाळकर तळवडे आरवली संघमालक स्वतः बंड्या परब मैदानावर उपस्थित. आणि या दरम्यान पीटरच्या विकेटचा पतन. तिसरी विकेट गॉन. 3 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावली धावसंख्या फक्त 10 रन्सावर. आणि इथपासून शिल्लक रवले बॉल 8. 21ची गरज. अर्जुन जेका झाड दिसा होता नाही. जेका पोपट दिसा होतो नाही. दिसा होतो फक्त पोपटाचो डोळो. त्या अर्जुनाचा ह्या नाव पार्थ. आणि पार्थ मसूरकर डीजे ऑपरेटर आमच्या स्पर्धेसाठी. धावसंख्या 10 रन्सावर. 21 रन्सांची अजूनही गरज. फक्त 7 बॉल बाकी. आणि विनय जाधव 8 बॉल शेवटचे बाकी. विनयचो इल्याच एक मोठो फटको. लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या मागे. मिस फिल्डिंग झालेली खरी पण बॅकअप लॉंग ऑन कडसून खूप सुंदर विनोदचो. एकेरी धाव. त्याचं रूपांतर 2 रन्सात. आणि धावसंख्या स्थिरावली 1 डझनावर.
बॉलिंग मार्कवर दाजी, स्ट्रायकर एंडवर विनय जाधव. रन झाले 12. हलक्या हाताचा फटको, धावचित करण्याची संधी. स्ट्रायकर एंडवर तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा. परत एकदा जाऊया तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतलो थोड्याच वेळात. या चेंडूवर नेमक्या काय झाला, काय घडला, काय बिघडला, पण तोपर्यंत स्क्रीनवर बघा डीप थर्डमॅनच्या दिशेने आमचे काही माता भगिनी नाचण्याच्या शेतामध्ये असत. नाचण्याचा पीक सध्या जोरदार. आणि तळवडे गाव हे कष्टकऱ्यांचो गाव असा. तळवडे गावचा वैशिष्ट्य असा, या गावातलं प्रत्येक जण खायच्या नाही खायच्या कामात मग्न असता, व्यस्त असता. आणि हे आमचे माता भगिनी नाचण्याचा पीक, या नाचण्याची जी केसरा असतात ती काढूची लागतात. या टोपलेत ती केसरा काढायची, घराकडे जाऊन ती सुकवायची, त्यानंतर ती झोडायची. त्यानंतर तयार झालेला नाचण्याचा पीक, ज्या नाचणीपासून पौष्टिक अशी भाकरी बनवली जातात. आणि वेगवेगळ्या आजारी लोकांसाठी म्हणा किंवा सुदृढ लोकांसाठी सुद्धा ही नाचणीची भाकरी खूप महत्त्वाची आणि पौष्टिक असतात. ते आमचे भगिनी, आमचे काही बंधुराज, शेतकरी बंधुराज तुमका स्क्रीनवर दिसतात या नाचणीच्या पिकात. आणि या कॅमेरामॅन तुझे मनपूर्वक आभार असत. हे सगळा दृश्य तू आमच्यापर्यंत दाखवला. तिसऱ्या पंचांचो इलो इशारो नॉट आउटचो. कॅमेरामॅन फैज तुझे मनपूर्वक आभार. ही क्षणचित्रा तुझ्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात जाताना आमच्या कोकणातली ही काही वैशिष्ट्यपूर्ण शेती असत. नाचणी म्हणा, कुळीत म्हणा, हुडीत म्हणा, पावटे म्हणा, आणि या प्रत्येकाची काढणी, नंडणी, तोडणी, मळणी, झोडणी ही वेगवेगळी कृती या सगळ्याबरोबर असत. क्रिकेटच्या मैदानावर एखाद्याचे कुळीत उपडी दुसऱ्याच्या दांड्यावर पडलो, त्यानंतर जे काही झिंजिने हातातून येतात, मेंदूपर्यंत पोचतात, ते सांगण्याच्या पलीकडचे. शेवटचे 6 बॉल शिल्लक. विनय जाधव मिड विकेटच्या कपडावरसून हावको रावकांडो कुम्यो आणि गुडुम म्हातारी ही कोकणातली रणटुळाची कंटुळा विनयच्या बॅटमधून. आणि षटकारांनीशी धाव फलक 19 रन्सावर 3100 पाठलाग. शिल्लक रवले 5 बॉल. विजयाचं लक्ष 12 धावांनी दूर. विनय समोर शुभम. परत एकदा विनय जाधवचा फटको. पकड़ने की बात छोड़ अपन को कोई टच भी नहीं कर सकता. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चैंपियंस ट्रॉफी सलग दूसरो षटकार. अरवली संघ, सिद्धेश्वर, दाळकर, तळवडे, अरवली संघ आणि षटकारांची लय दिसानी झालेली, लय यळण झालेली भेट. सलग 2 षटकार रन झाले 25. एका षटकारांनी विजयी लक्ष आणि क्वालिफायरची पंगत दूर असा. पुढे सरसावत मारलेलो फटको. 1 रन मिळालो असतो, पण विनयचो विश्वास असा स्वतःच्या फलंदाजीवर. शिल्लक रवले शेवटचे 3 बॉल, 6 धावांची गरज. दोन्ही बाजून समान संधी असणार सामनो. शुभम बॉलिंग मार्कवर, विनय जाधव स्ट्रायकर एंडवर. रन झाले 25. शॉर्ट पिच स्क्वेअर लेगच्या दिशेन. चेंडू हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली. इंडियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट. आणि 25 धावसंख्येवर चौथ्या विकेटचा पतन. शिल्लक रवले बॉल 2 आणि धावांचा गणित लांब असा अजून.
गरज, नो टाय ब्रेकर, नो एनी सुपर ओव्हर, कारण निर्णय एकच, कंपल्सरी चेसिंग. 2 बॉल 6 रन्सांची गरज. नवीन फलंदाज संदीप. शुभम बॉलिंग मार्कवर. शेवटचे 2 बॉल 6 धावांची गरज. सलग 2 षटकार विनयने मारल्यानंतर हे सामनो खुलो झालो होतो आरवली सिद्धेश्वर दाळकर तळवडे संघासाठी. पण सलग 2 बॉल डॉट शुभमचे. या चेंडूवर काय होतला, विकेट विकेट आणि विकेट. चेंडू डॉट आणि सामनो शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. शेवटच्या एका बॉलवर 6 धावांची गरज असताना आजही त्या जुन्या प्रेक्षकांका आठवतला तर शारजाचा मैदान. बॉलिंग मार्कवर चेतन शर्मा आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने जावेद मियादाद. शेवटच्या बॉलवर षटकार आजपर्यंत भल्या भल्या बॅटरनी मारलो, भल्या भल्या बॉलरनी खाल्लो, पण आजही शारजामधलो तो चेतन शर्मान खाल्लेलो षटकार लोकांच्या लक्षात आ. त्यानंतर चेतन शर्मान वन डे क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी विकेट हॅट्रिक केली न्यूझीलंड संघाविरुद्ध. विकेट हॅट्रिक करताना त्यांनी 3 क्लीन बोल्ड काढले. ते 3 क्लीन बोल्ड काढताना एकदा ऑफ स्टंप, एकदा मिडल स्टंप अशी हॅट्रिक केली. पण आजही चेतन शर्मा डोळ्यासमोर इलो की जावेद मियादादचा शेवटच्या बॉलचा षटकार आठवता. या मॅचमध्ये सुद्धा चित्र अगदी तसाच. शेवटचा 1 बॉल कोण होतो क्वालिफाय या गटातून. यशोदा वॉरियर्स सांगली संघ पहिल्या पंक्तीत जाऊन विराजमान झालो. या पंक्तीत शेवटचा 1 पाठ शिल्लक आणि 2 जवानकरी असत. या 2 जवानकरापैकी कोणाक लागताला आकीत सिद्धेश्वर दाळकर तळवडे आरवली की कृतिका 11 सातारडा. शेवटचा बॉल 6 धावांची गरज. गेविन स्ट्रायकर एंडवर. शुभम बॉलिंग मार्कवर. सामना जर आवडलो तर एकदा टाळी वाजव या दोन्ही टीमसाठी. दर्जेदार क्रिकेट तुमका बघूक मिळाला. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आजच्या दिवसाची सांगता करणारो शेवटचो एकमात्र चेंडू शुभम कडसाठी. 6 धावांची गरज असताना लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. विकेटचा पतन आणि सिद्धेश्वर दाळकर तळवडे आरवली सारख्या मातब्बर तगड्या संघाचा पराभव करून कृतिका 11 सातारडा संघ शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय होणारो आजच्या दिवसातलो 4थो संघ. अभिनंदन कृतिका 11 सातारडा. विकेट हॅट्रिक केली शुभमने या शेवटच्या ओव्हरीमध्ये आणि शेवटच्या ओव्हरीत 18 धावांचा बचाव करून ज्यांनी विकेट हॅट्रिक केली. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी शुभम असलो. या सुंदर देखण्या स्पर्धेत कैलासवासी सूरज गजानन डिचोलकर एका विनम्र अभिवादन करून श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजन समितीचे सगळे सदस्य या स्पर्धेत माका समालोचनाची संधी दिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार.